जे ते बरं. हे बघा इथं भुजबळ साहेब मोठं नेतृत्व आहे. दादा भुसे सुद्धा कांदा उत्पादकांनीच निवडून दिले, मग ते मंत्री झाले. कोकाटे सुद्धा तुमच्या सारख्यानेच निवडून दिलं, मंत्री झाले. ते कांद्यावर काही बोलतीच नाही. कोकाट्या पत्ती खेळतो याच्यात, तुम्हाला बातमी कळली म्हणजे वा. मला माहिती. पत्ती खेळायचं काम करतो, रम्मी गेम खेळतो तिकडे. बाबांना बरीच माहिती आहे. बाबा तुमचे अँड्रॉइड पण आहे का? हा? तुम्हाला माहिती कसं काय? मला मी बातम्या पाहतो. हा ना. बातम्या पाहतो. मग काय वाटतं आजचे दिन आग आहे का? काय ते आजचे दिन घाण दिन आहे. मोदी सरकार गेल्याचे घाण चांगले दिवस यायचे नाही रे भाऊ. बाबा मला एक सांगा, मोदी असू किंवा काँग्रेस असू, पण दिल्ली वाल्याला आणि बिहार वाल्याला कांदा स्वस्त भेटला पाहिजे म्हणून कायम इकडे मारणी घातल्या जाते. मोदी, फडणवीस आणि अजित पवार हे लय घाण माणसं आहे. एकनाथ शिंदे तरी बरं आहे. अच्छा, हा, कसं काय काय केलं त्यांनी? त्याला तो तरी बोलणं त्याचं जर बरं आहे. पण तो अजित पवार तर लय घाण आहे. काही द्यायचं नाही म्हणतो शेतकऱ्याला. पैसा हा काही हे नाही म्हणे, खेळ नाही बुवा पैशाचा. कर्ज माफ झालं का तुम्हाला? नाही रे मा, नाही कर्ज माफ. मी इथं म्हणे आम्ही कर्जमुक्ती केली. अरे मी त्या आशान राहील. मी अल्प भुद्रा कासून माप नाही. 1.60 घेतलं, 2 10 झाली. 10,000 वाचून मी गेलो 2 टप्प्यात, 3ऱ्या टप्प्यात म्हणून भरला तर म्या. पण मला आता याचंच नाही झालं. आता जे होईल ते होईल, भरायचंच नाही. एक शेतकऱ्यासाठी एक मोठं नाही नाही ना सर, सगळ्याला 2-2 लाख द्यायला पाहिजे. 10 लाख वाल्याला 2 द्यायचे, वरील भरले असते. का हो बाबा? सगळ्याला द्यायचे. शेतकऱ्यांचं एक 2 टप्पे केले आणि 1 टप्पा कापड ठेवला. बरोबर. त्यानं 1 टप्पा सोडायलाच नको. आता 8 टप्पा आहे ना, वरले लोक लगेच भरायला तयारी. पण 2 लाखापर्यंत सकट द्या. बरोबर. सगळ्याला दिले ना, मग आम्हाला का बरं ठेवलं? मी एकदम अल्प भुदार आहे. 1.60 काढलो. किती क्षेत्र आहे तुम्हाला? मान मी 5-6 एकरी अल्प भुद्राकासून मी 10,000 वाचून शेतकऱ्यांसाठी एक नेतृत्व होऊन गेलं. म्हणजे इतिहासात आजही त्यांचे शब्द मला आठवत. ते म्हणायचे आपले ते बरं का, ते नाही सगळं ठीक आहे. शरद जोशी बघा, ते बोलायचे की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण, असं म्हणायचे. आहे येत नाही. हे लोकायला तो बा म्हणे, त्याला काही कळत नाही शेतीवाडीचं. नुसते आजचे दिन आणि ते सरकार पाहतं फक्त हे शहरातल्या लोकांचं. 2 मिनिटं या. हां, या. तुम्ही कुठून आले नेमके? आम्ही राडी. काय भाव गेला कांदा? कांदा काय आता हे 700-800 रुपये चालला म्हणजे काहीच नाही भावा. या भावात परवडतं का? काहीच परवडत नाही. ते लागण जर बघितली, बातमी दिली ना. लागण जर बघितली कांद्याची आणि त्याला खाद्य हे तर हे काहीच म्हणजे परवडेलेबलच नाही अजिबात. तसं पाहिलं गेलं. प्रश्न तोच आहे परत. तुम्ही मतदान करता, तुमच्या मतांमुळे लोक मंत्री होता. तुमच्याच परिसरात मालेगावमधून दादा भुसे एक महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व आहे. तुमचे सुहासांना कांदे हे सुद्धा एक मोठं नेतृत्व आहे. आणि भुजबळ साहेब तर तिथं उपमुख्यमंत्री राहून गेले. परंतु ते कांदा भागातून असून कांद्या